आता एकत्र कुटुंब संस्था विस्कळीत झाली. विभक्त कुटुंब पद्धतीत अनुभवी, पोक्त वयस्कर स्त्रिया मिळणे दुर्मिळ झाल्यामुळे या विषयांमधील ज्ञान मिळवून घेणे, अनुभवी स्त्रीकडून माहिती करून घेणे आवश्यक झाले आहे. वयाच्या 20 ते 25 या कालखंडात गर्भधारण, बाळंतपण याचा विचार व्हायला हवा. विवाह कोणत्याही वयात होईल यावर गरोदरपण अवलंबून आहे. अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, एकादशी, पक्ष 15वडा या दिवशी पती-पत्नींनी संबंध ठेवू नये असे काही जणांचे अनुभव पण आहेत. त्या दिवशी जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती चांगली निपजत नाही असेही काही अनुभव आहेत. ऋतुप्राप्ती, मुक्का मुलगा, प्राथमिक मासिक पाळी. पूर्वी 8व्या ते 9व्या वर्षी लग्न होत असत. ऋतुप्राप्ती वयाच्या 12 ते 16 वर्षापर्यंत केव्हाही होते. प्रथम ऋतुप्राप्ती झाली की त्या मुलीला कौतुकाने मकरात बसवत असत. 4 दिवस रोज वेगवेगळे जेवण करून वाढत असत. 3 दिवस लांब बसवत असत. तिला विश्रांती मिळू देत असत. 4थ्या दिवशी तिला तेल लावून गरम पाण्याने न्हायला घालत. 5व्या दिवशी सुवासिक तेल लावून न्हायला घालत. रंगीत चौरंगाला चारी बाजूनी केळीचे खुंट लावून मकर तयार करीत. त्या मकरात प्रथम ऋतुप्राप्ती झालेल्या मुलीला हिरवी साडी नेसून बसवत असत. तिला लक्ष्मीरूप समजून आणि ती आता प्रजोत्पादन करण्यास योग्य होणार, ती वंशविस्तार करणारी सून होणार म्हणून घरातील सुवासिनी आणि इतर सवाष्णी अशा 5 जणी तिची 5 फळांनी ओटी भरत, हिरव्या बांगड्या, गजरा, हिरवे कापड, अगदी साडी चोळी देऊन तिची ओटी भरत असत. हा सर्व थाटमाट करायचा मान आत्याचा असतो. नातेवाईक, शेजारच्या बायका तिला गोडधोड पदार्थाचे वाटण करून घेत, तिला खायला देत. 5 तऱ्हेचे वेगवेगळे मोदक तिला खायला देत. त्या एका मोदकात बंदा रुपया, दुसऱ्यात सुपारी, तिसऱ्यात कुंकू, 4थ्यात हळद, 5व्यात मोदकाचे सारण घालून तळलेले मोदक खायला देत. प्रथम शकुनांचे मोदक खाण्यास देण्यास संस्कार करत अशी एक रूढ पद्धत होती.